त्या संदर्भात आपण जाणून घेणार आहोत. मी डॉक्टर रुद्देवाड सर आणि डॉक्टर दिलीप भिसे यांना या चर्चेमध्ये सहभागी करून घेतो. नमस्कार. सुरुवातीला आपण रुद्देवाड सरांकडून त्यांचा परिचय, त्यांच्या गावापासून शिक्षणापर्यंतचा एका मिनिटामध्ये जाणून घेऊया. माझे संपूर्ण नाव रुद्देवाड बालाजी प्रभाकर, मुक्काम पोस्ट कुमठा बुद्रुक, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर, महाराष्ट्र. माझं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण माझ्या गावातच झालेलं आहे, कुमठा बुद्रुक या ठिकाणी. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण स्वामी विवेकानंद महाविद्यालय शिरूर ताजबंद इथं झालं. BAचं शिक्षण माझं शिवाजी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे आणि महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर या ठिकाणी मराठी विषयात मी MA केलेलं आहे. त्यानंतर वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालय शिरूर ताजबंद या ठिकाणी माझं B.Ed पूर्ण झालेलं आहे. आणि मग लगेच मी एक 4-4.5 महिने अहिल्यादेवी होळकर कन्या विद्यालय वसमत या ठिकाणी माध्यमिक शिक्षक म्हणून स्पेशली मराठी शिकवण्यासाठी मला घेण्यात आलेलं होतं. त्यानंतर या उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सांगायचं असेल तर वरिष्ठ महाविद्यालयीन सेवा माझी खऱ्या अर्थानं 12 ऑक्टोबर 1994 पासून 15 नोव्हेंबर 96 पर्यंत ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर कोडग्याळ मुखेड जिल्हा नांदेड या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. 2 वर्ष माझी सेवा तिथं कंप्लीट झाली आणि पुन्हा नंतर लगेच मी सलग सेवेमध्ये 15/11/1996 पासून आजपर्यंत स्वामी रामानंद महाविद्यालय आंबेजोगाई या ठिकाणी मराठी विषयाचं अध्ययनाने अध्यापन करत आहे. म्हणजे खेड्यापाड्यातून येऊन अंबाजोगाईसारख्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात मराठी विभागाचं विभाग प्रमुख पद आपण सांभाळत आहात. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. डॉक्टर दिलीप भिसे सरांना मी आदरणीय सरांच्या संदर्भात काही प्रश्न विचारण्यासाठी बोलावतो आहे. आत्ताच आपण उल्लेख केला की 1996 पासून आपण स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय आणि अंबाजोगाई या शैक्षणिकदृष्ट्या अतिशय संपन्न शहरामध्ये प्राध्यापक म्हणून आला. सर, त्यावेळेसचं शैक्षणिक वातावरण आणि आजचं शैक्षणिक वातावरण हा फार मोठा फरक आम्हाला तरी दिसतो आहे. तर आपण या फरकाकडं, या परिस्थितीकडं, या बदलत्या स्वरूपाकडं कसं पाहता? तुम्ही जे म्हणतात तोच प्रश्न मला पडलेला आहे. सुरुवातीच्या काळामध्ये वरिष्ठ महाविद्यालयीन सेवेमध्ये असताना खूप आनंद होता. विद्यार्थी खूप होते आणि एक उर्मी होती आपल्याला. अध्ययनात आपण चांगलं केलं पाहिजे, लिहिलं पाहिजे असं वाटायचं. परंतु अलीकडे ह्या 5-10 वर्षाच्या काळात इतकी उतरती कळा लागलेली आहे की वरिष्ठ महाविद्यालयामध्ये विद्यार्थी यायला तयार नाहीत. अध्ययनाध्यापन एका प्रवाहाच्या आणि परिघाच्या बाहेर गेले काही असं वाटायला लागतं आणि काळाच्या समोर एक फार मोठी आव्हानं निर्माण झालेली आहे. कधी कधी असं वाटतंय स्वतःला की चुकून या क्षेत्रामध्ये आपण आलो की काय, इतकं अवदाशिन्य पसरलेलं आहे. म्हणजे तुम्ही या प्रश्नाच्या संदर्भाने जी चर्चा करत आहात तोच माझा मूलतः प्रश्न आहे. आणि एका अर्थानं ही शिक्षण व्यवस्था आता ठप्प होती की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे. तरीही काळाच्या ओघामध्ये या सगळ्या प्रवाहांना लक्षात घेऊन, या संदर्भांना लक्षात घेऊन, जीवन जाणीवांना लक्षात घेऊन, या साहित्याच्या साधनेकडे, उपासनेकडे, प्रार्थनेकडे, जीवनाच्या मूल्याकडे, चिंतनाकडे, शिक्षणाकडे, विद्यार्थ्याकडे, स्वतःकडे आणि जीवनाकडे सामग्र्यानं आणि आधिक्यानं पाहिलं पाहिजे. जीवनाकडे कधी उदासीन दृष्टिकोनातून पाहू नये असं मला वाटतं. कारण काळ हा येणारा असतो आणि काळ हा जाणारा असतो, तो मार्ग असणार असतो असं आहे. तर ही सगळी उदासीन अवस्था तुम्ही फार चांगल्या पद्धतीनं दूर केली आहे. तुम्ही एक चांगले कवी आहात, लेखक आहात. कविता आत्माविष्कार असतो, हुंकार असतो, आतून येणारा आवाज असतो. हा आवाज आपण दाबत नाही याचा आम्हाला आनंद आहे. हा जो हुंकार तुम्ही कवितेच्या माध्यमातून मांडला आहे त्याच्याबद्दल काय सांगता? साहित्य म्हणजे जगण्याचं एक अविभाज्य अंग आहे आणि प्रत्येकांच्या जगण्यातील जन्ममरणाच्या रूपरेषा, सामाजिक संदर्भ असतील, अनुभव असतील, प्रेम असेल, आयोग वियोग असेल, ताटातूट असेल, कौटुंबिक जीवन असेल, नातगोत असेल, या सर्वांना लक्षात घेऊन मला जे जे अनुभव आले ते मी माझ्या साहित्यातून मांडलेलं आहे. खरं तर मला साहित्याची पहिली उभारी देण्याचं काम ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर मुखेड या ठिकाणचे आदरणीय अध्यक्ष साहेब किशनराव राठोड आणि गोविंदराव राठोड जे होते सख्खे भाऊ, त्या ठिकाणी मी सेवेत गेलो. त्यावेळेस माझा अस्वस्थ फिरवळ नावाचा पहिला कविता संग्रह त्या ठिकाणी आला आणि त्यांनी स्वतः एक बैठक भरून सांगितलं त्या ठिकाणी की
केवळ प्राध्यापक आपल्याला नकोत की रुद्देवाड सरांसारखं तुम्ही लेखन करा. आणि स्वतः मला अस्वस्थ हिरवळ या माझ्या पहिल्या कविता संग्रहाला त्यांनी स्वतः 5,000 रुपयाचं अनुदान त्यावेळेस स्वतः सभेमध्ये दिलेलं आहे. आणि माझ्या खऱ्या अर्थाने त्या कविता संग्रहापासून आजपर्यंतचा माझा साहित्याचा प्रवास अतिशय सलगपणे आणि वास्तव रूपाने निरंतरपणे सुरुवात आहे. मला एक फार मोठी मौलिक शिदोरी, आदर्शवाद, ध्येयवाद, स्वप्नवाद, आशावाद आणि साहित्याच्या निर्मितीला प्रेरणा देण्याचं काम पहिल्यांदा मला ग्रामीण महाविद्यालय वसंतनगर, कोडगाव, मुखेड, जिल्हा नांदेड इथल्या लोकांनी केलेला आहे. मी अक्षरशः त्यांचा आजही शतशः ऋणी आहे. आपण साहित्य लेखन फार पूर्वीपासून केलं असं यावरून दिसून, पण सोबतच आम्ही जेव्हा तुमच्याकडे पाहतो तेव्हा एक अभ्यासू व्यक्तिमत्व किंवा सतत चिंतनशील व्यक्तिमत्व म्हणून आम्ही पाहत आहोत. आणि ते वास्तव आहे, कारण तुम्ही साहित्याच्या, मराठी भाषेच्या, मराठी समीक्षेच्या ही पलीकडं जेव्हा मानसशास्त्रासारखे विषय, तत्त्वज्ञानासारखे विषय किंवा अजून त्याच्या पलीकडं राज्यशास्त्र, या सर्व विषयाला तुम्ही स्पर्श करत आला आहात. तर ही विचारधन जन्माला घालणारी सद्गुणी विद्वत्त मूर्ती, जिचं हे पुष्प देऊन आम्ही यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या वतीनं स्वागत करतो आहोत. आदरणीय सर, कोण लिहिलं यापेक्षा काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे, हा मुद्दा फार महत्त्वाचा तुम्ही मांडला. त्यामुळं त्यातून जी एक वस्तुनिष्ठता समाजाच्या समोर येते, सामाजिक मूल्य, वस्तुनिष्ठता समोर आली पाहिजे. झालं असं आहे की व्यक्तिनिष्ठतेच्या पुढं वस्तुनिष्ठता फार कुठंतरी कोणाड्यात अडगळीला पडल्यासारखी वाटते आहे. याबद्दल तुमचं काय मत आहे? या संदर्भामध्ये आता प्रत्येकांच्या विचारधारा, वर्तन प्रणाली ह्या वेगवेगळ्या आहेत. होय. आपण सामाजिक प्रवाहामध्ये एवढे मोठे नाहीत होय की आपण त्यांना काहीतरी म्हणू किंवा त्यांना मार्गदर्शन करू वगैरे, परंतु समाजानं साहित्याच्या संदर्भामध्ये आणि मानवतेच्या संदर्भामध्ये भान ठेवून होय या साहित्याकडे पाहिलं पाहिजे असं मला वाटतंय. होय. मग तो गरीब असो, श्रीमंत असो, लहान असो, मोठा असो, होय, त्या पद्धतीनं सर्वांनी अशा लेखन करणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. होय. क्या बात आहे. मराठी साहित्यामध्ये खांडेकरापासून फडके, खांडेकर आणि फडके असा एक कलावाद आणि जीवनवाद फार चर्चित आहे, जुनाच आहे, फार जुना आहे, चर्चित आहे. तर आपण हे मराठी भाषेचे अभ्यासक आहात, प्राध्यापक आहात, आपलं लेखन आहे त्या दृष्टीनं, आणि यामध्ये आपण कलावादी साहित्य ते जीवनवादी साहित्य, दोन्ही साहित्य महत्त्वाचं आहे, परंतु त्यामध्ये आपण कोणत्या बाजूनं जास्त आकर्षित आहात किंवा आपल्याला? तुम्ही विचारलेला साहित्याच्या संदर्भामधला हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. परंतु जगातली कोणतीही वाङ्मयीन कलाकृती कुठल्याही भाषेमध्ये असो ती कलावादी नाहीच आहे मुळात, ती जीवनवादी आहे आणि जीवनवादीच असली पाहिजे. कारण साहित्यामध्ये समाजाचा, जीवनाचा, जगण्याचा हा जो आंतरिक संबंध आहे तो सर्वार्थाने परिपुष्ट झालेला आहे. आणि म्हणून वाङ्मयीन कलाकृती ह्या जीवनवादीच आहे. कला जरी असली तरी जीवनासाठीच आहे ना. त्या अंगानं तुमचं साहित्याचं क्षेत्र आणि साहित्याचं लेखन हे पूर्णांशानं ज्या वेळेस आपण आविष्कृत करूयात त्यावेळेस ते जीवनवादीच असलं पाहिजे आणि जीवनवादीच आहे. माझा साहित्याकडे बघण्याचा पूर्णांशानं दृष्टिकोन हा केवळ कलेसाठी कला कधीच नाही, असणारही नाही. जीवनवादी दृष्टिकोनातूनच मी माझ्या साहित्याची निर्मिती केलेली आहे, करणार आहे. रुद्देवाड सर, समकालीन मराठी कवितेमध्ये सामाजिक आशय मोठ्या प्रमाणात येतो आहे. विशेषत्वानं गावकुसाबाहेरची माणसं, डोंगरदऱ्यामध्ये आदिवासी आयुष्य जगणारी माणसं, स्त्रियांचं मागासलेपण, अशा सगळ्या गोष्टींवरती प्रकाश टाकणारं चित्रण, शब्दचित्र कवितेच्या माध्यमातून लोक मांडत आहेत. आपल्या कवितांमधून अशा पद्धतीचं चित्र आहे, लिहिलं आहे, आलेलं आहे. क्या बात. हां, त्याबद्दल काय सांगता येईल? आलंच पाहिजे ना सर. समाजामधला जो व्यक्ती ज्या भौगोलिक परिसरात, ज्या वातावरणात, ज्या ठिकाणी राहतो, वास्तव्य करतो, तिथलं सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब त्याच्या साहित्यामध्ये येतच आणि लिहिलं गेलेलं आहेच. 1960 नंतर म्हणजे प्रवाह सुरुवात झाला, दलित ग्रामीण साहित्याचा प्रवाह. होय. तेव्हापासून आजपर्यंत हे साहित्य आलेलंच आहे. अजूनही ती चालूच आहे चळवळ, वाङ्मयीन चळवळ अनेक दृष्टिकोनातून
गाव कुसाबाहेरच्या लोकांना लक्षात घेऊन ते हा. लिहिलं जाते हा. आणि आज त्याचा दर्जा थोडासा वरिष्ठ स्तरावरचा आणि अधिक्यानं वाढलेला असा दिसून येतोय. याला होय. जोडून प्रश्न की हम्म, सरांनी म्हणून हम्म. जो प्रश्न विचारला की हरवलेली माया आणि आपला हम्म. बिन चेहऱ्याची चौकट, हा. त्याच्यामध्ये एकामध्ये आई आणि एकामध्ये वडील हा, बाप. बाप. हा. तर हा बाप केवळ एकांगी नाही तर सर्व स्तरातला, हम्म. सर्व पातळीवरचा हम्म. तो बाप असावा असं आम्हाला नक्की वाटत आहे. तुम्ही जो मला प्रश्न विचारलेला आहे तो अतिशय महत्वाचा आहे हम्म. आणि त्या प्रश्नाचं उत्तरच याच्यात आहे. हम्म. हा. कारण हम्म. मी माझ्या दृष्टिकोनातून या कविता संग्रहाची निर्मिती केलेली असली तरीही हम्म. हा केवळ बाप माझा बाप नाही, हम्म. हा सामाजिक समाज जीवनातला संपूर्ण बाप आविष्कृत मी केलेला आहे. वा, सर्वांचा बाप आहे हा. बहुत अच्छे. बाप म्हणजे हा एक कुटुंब भाग. प्रमुख. म्हणजे या पुस्तकात केवळ तुमच्या वडिलांच्या संदर्भातल्या वडिलांचीच कविता नाही, नाहीत. ही सर्वांचंच संकल्पना आहे. बाप ही एक वेगळ्या- कारण व्यापक या संकल्पना. या कवितेतला बाप हा स्वतः पासूनचा बाप, हम्म. तो विश्वापर्यंतचा बाप या अर्थाने या कविता घेतलेल्या आहेत. वा, बहुत अच्छे. आणि हरवलेली माय हा जो कविता संग्रह आहे, हम्म. खरं तर हा कविता संग्रह हम्म. अतिशय संवेदनशील आहे. हम्म. तो यासाठी आहे हम्म. की माझी आई ज्यावेळेस वारली त्यावेळेस प्रत्यक्ष ते स्मशानातील मी चित्र पूर्ण पाहिलेलं होतं हम्म. हम्म. आणि अक्षरशः भाव व्याकुळ होऊन गेलो. मग काय बोलावं, कसं लिहावं, काही कळेन असं झालं. हम्म. परंतु अगदी दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी 40 ते 50 कविता इतक्या झरझर लिहून काढलो. वा. आणि मग इथं आल्यानंतर गौतम गायकवाड सरांची भेट झाली. त्यांनाही ते आवडलं. हम्म. तेही बरे काही लोक ते रडले अक्षरशः ते वाचून, तुला एवढं कसं काय सुचलं, तू असं होय, काय होय. लिहिलंस? हम्म. मी ठरवून लिहिलं नाही, म्हणलं लिहिता येणार नाही. वा. म्हणजे साहित्याचा प्रवास करायचा, स्पॉन्टिन्यूस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स आहे, क्या बात है. कडभावनांचा सहज आविष्कार आहे. वा. शब्द का- मी काय केलं ते मला माहित नाही, पण हे हम्म. लिहिलं म्हणलं माझ्या आईच्या दुःखामध्ये. वा. मग बऱ्याच दिवसापासून हा कविता संग्रह तसाच अप्रकाशित राहिला. हम्म. हा कविता संग्रह निघण्याच्या पाठीशी मुख्य भूमिका आहे गौतम गायकवाड सरांची. वा, ते बहुत म्हणाले अच्छे. मला हे तुम्हाला जर प्रकाशित करता येत नसेल तर मी प्रकाशित करतो असं ते म्हणायचे. हम्म. आणि मग तेव्हा ते प्रकाशन करण्यात आलं. विशेष म्हणजे त्या पुस्तकाचं एवढं भाग्य आहे की एकाच व्यासपीठावर हम्म. त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये वा. आपल्या मुकुंदराज सभागृहामध्ये होय. याच्यावर समीक्षा त्यांनी लिहिली आहे. हम्म. आणि माझं पुस्तक हे एकाच व्यासपीठावर, म्हणजे हरवलेली माय या कविता संग्रहाचं फार मोठं भाग्य आहे. बहुत अच्छे. आपल्या संदर्भानं अजून एक महत्त्वाचं निरीक्षण असं आहे, खोलेश्वर महाविद्यालयामध्ये गौतम गायकवाड सर आहेत आणि स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयामध्ये आपण स्वतः डॉक्टर बालाजी बुद्धेवाड सर आहात. गौतम गायकवाड सरांनीही गांधीजीच्या संदर्भात पुस्तक लिहिलं आहे. गांधीजी आणि बसवेश्वर असा धागाधोरा त्यांच्या विचारामध्ये असलेलं साधर्म्य स्थळे दाखवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि आपणही गांधी गाथा नावाचं पुस्तक लिहिलं आहे. हे कविता संग्रह आहे हा की कविता संग्रह हा कविता संग्रह आहे. या समतेमध्ये, या समान विचारांमध्ये आपण दोघेही दिसतात. हे केवळ मैत्रीच नाही तर वाङ्मयीन आणि लिहिण्याच्या क्षेत्रामध्ये आहे. सुद्धा आपली मैत्री आहे. याच्याबद्दल काय सांगता येईल? खरं म्हणजे समाजामध्ये जीवन जगत असताना चांगली माणसं, चांगले अनुभव हे फार महत्त्वाचे असतात. होय. मी तर असं म्हणतो की जगणं म्हणजे केवळ भाकरी खाणं आणि पैसा मिळवणं म्हणजे कधीच आयुष्यानं जगणं नसते. वा. ज्यावेळेस मी 16 नोव्हेंबर 96 या ठिकाणी आलो त्यावेळेस तुमच्यासारखी मला काही ज्येष्ठ मंडळी भेटली आणि मग असं आज जसं आपण बोलत आहोत तसं मला सुरुवातीला रुद्देवाड सराले विषयाचे आहेत असं वगैरे चर्चा होऊन गौतम गायकवाड सर खूप जवळीक म्हणजे आंतरिक भावनेनं जवळ आली. होय. आणि चांगल्या गोष्टी वैचारिक पातळीवर म्हणा, साहित्य लेखन निर्मितीच्या संदर्भामध्ये म्हणा, काही दिवस त्यांनी अध्ययनाध्यापनासाठी मला PGलाही घेतलेलं होतं. वा. तर अशा पद्धतीनं त्यांचा माझा अनुबंध आला आणि तो अनुबंध आजपर्यंतही कायम टिकून आहे. आनंद आहे. हां. आनंद आहे. विचाराच्या आणि भाषा साहित्याच्या क्षेत्रामध्ये आपल्या दोघांची मैत्री आहे. याचा विशेष आनंद आहेच. अजून काय? हे आमच्या ऐकिवात आहे सर की गारगोट नावाची गोष्ट आपण यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणातून घेऊन गेलात आणि त्या गारगोटीवर आपण संग्रहालय पण तयार केलं. केवळ तेवढंच नाही तर पुस्तकंही त्यावरती लिहिली आहेत. गारगोटीच्या कवितासुद्धा आपण लिहिल्या आहेत. त्याबद्दल काय पृष्ठ दाखवा. सुंदर आणि अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि मधील मजकूर. बोलायचं खरं तर साहित्य लिहित असताना मला असं वाटतं की साहित्य हे केवळ माणसाच्या संदर्भामध्ये नाही
निसर्गामध्ये सजीव आणि निर्जीव घटक जे आहेत होय. ते मानवी जगण्याला फार मोठ्या प्रेरणा देत असतात. आणि ज्या वेळेस मी माझ्या ग्रामीण परिसरामध्ये शेताकडे किंवा गावामध्ये हिंडायचो त्यावेळेस मला काही गारगुटीचा छंद लहानपणापासून होता. काही गारगुटी मी मोठ्या गारगुटी शेताकडून आणून घरी पण ठेवलेल्या होत्या. इकडे आल्यानंतर मला त्याचा एक फार वेगळा असा छंद लागला आणि बऱ्याच मी गारगुटी संकलन केलेले आहेत. एक म्युझियम पण मी तयार केलेलं आहे, त्याचं वर्गीकरण केलेलं आहे, त्याचं विश्लेषण केलेलं आहे. आणि मग मला असं जाणवलं की आपण गारगुटीच्या संदर्भामध्ये वाङ्मय सुद्धा लिहिता येतं. आणि जवळपास 86 ते 90 प्रकारच्या कविता मी गारगुटीवर लिहिलेल्या आहेत. या गारगुटीच्या कविता या कविता संग्रहासाठी डॉक्टर आनंद भंडारे सर किनवटचे मराठी विभाग प्रमुख आहेत, प्राचार्य आहेत. त्यांनाही हा कविता संग्रह आवडला. त्यांनी जवळपास 4 ते 5 पानाची प्रस्तावना या पुस्तकाला दिलेली आहे. बहुत अच्छे. आणि एकंदरीत सर्वात महत्त्वाची वाङ्मयीन कलाकृती म्हणून विचार करत असताना मला एवढा आनंद झाला की मी गारगुटीवर कविता संग्रह लिहू शकलो. एवढंच नाही तर नॅकच्या संदर्भामध्ये कार्यप्रणाली सुरुवात असताना त्या गारगुटीच्या संदर्भामध्ये मी जवळपास 3 ते 4 शोधनिबंध पण लिहिलेले आहे. अंबेजोगाई शहरातील गारगुटींचा वाङ्मयीन दृष्टीने चिकित्सक अभ्यास या नावाचा शोधनिबंध पण मी लिहिला आहे. वर्णनात्मक तौलनिक शोधनिबंध लिहिलेला आहे. तर अशा अनेक संदर्भानं एका अर्थाने मी असं म्हणेन की गारगुटीनंच मला खऱ्या अर्थाने लेखनाचं एक चैतन्य आणि पाठबळ दिलेलं आहे. तेव्हा कुठेतरी हा गारगुटीचा कविता संग्रह तयार झाला असं मला वाटतं. कारण गारगुटी म्हणजे निर्जीव नाहीत. गारगुटी म्हणजे माझं नातगोत आहे. माझे हे मित्र आहेत, माझं हे कुटुंब आहे असं मला वाटतं. आणि आज सुद्धा माझ्या घरी येऊन जर तुम्ही भेट दिलात तर मी जवळपास 1 तास 2 तास माझ्या त्या म्युझियममध्ये बसतो. मला माझा फार मोठा परिवार आहे असं वाटतं. कारण अजूनही मला लोक कोणी वेड्यात काढतील किंवा काही म्हणतील, प्रश्न त्यांचा काही असो, परंतु मला एक फार आंतरिक समाधान जे वाटले ते त्या गारगुटीमध्ये वाटलेलं आहे. कशामुळे वाटलंय मला सांगता येणार नाही, परंतु आनंद मला त्या ह्याच्यामध्ये आहे. अगदी अगदी अगदी. छंद माणसाला आनंद देतात आणि छंदाचं रूपांतर आपण वाङ्मयामध्ये सुद्धा केलं. दगडामध्ये लोकांना देव वगैरे दिसतो, आपलं चैतन्य शोधलं, माणुसकी शोधली, आपुलकी जिव्हाळा शोधला, विश्रांतीची जागा आपल्याला गारगुटीमध्ये सापडली. याच्या इतका मोठा आनंद नाही. आपण या छोट्या छोट्या तुकड्यामध्ये घेतलेल्या मुलाखतीमध्ये खूप छान प्रगट झालात. मी डॉक्टर मुकुंद राजपंखे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय अंबाजोगाई इंग्रजी विभागाच्या वतीनं आपलं हार्दिक अभिनंदन करतो. मी 4 शब्दांच्या या मुलाखतीसाठी आपण मला बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे, विशेषतः मुकुंद राजपंखे सरांची, विशेष सरांची आणि आपल्या महाविद्यालयाचे सर्वांचे आभार मानून या ठिकाणी ही मुलाखत संपली. धन्यवाद सर. बहुतालाचं चांगुलपण या संकल्पने अंतर्गत अंबाजोगाईच्या लिहिणाऱ्या माणसांना आम्ही या अशा पद्धतीने भेटतो आहोत. धन्यवाद.